मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही पण करता का अशा आगाऊचे चाळे? प्लीज गाईज कमेंटमध्ये सांगा. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आत्ता वाजले आहेत 4:30, म्हणजेच जस्ट मी ड्युटीवरून सुटले. मॉर्निंग शिफ्ट होती आणि आज आले डीमार्टला. बघू शकता तुम्ही, कारण काही रूममध्ये सामान घ्यायचं होतं, तर लगेच ड्युटीवरून सुटल्या आले. कारण रूमवर जाऊन यायचं म्हणलं तर टाईम झाला असता, म्हणून मग ड्युटीवरून डायरेक्ट इकडे आले. कारण रूमसाठी काही सामान घ्यायचं होतं. आता मीच नाही, आम्ही दोघंजण आलो आहे, पण जे आहेत त्यांना मी नाही दाखवू शकत, कारण ते आमच्या ड्युटीवरचे सर वगैरे आहेत आणि मॅडम वगैरे आहेत. पण त्यांनी कसं वर्दीवर आहेत, तर त्यांना मी नाही दाखवू शकत. म्हणून फक्त माझ्या व्हिडिओमध्ये मीच दिसत आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता मागे डीमार्टमध्ये आले. चला आता आपल्याला काय सामान घ्यायचं आहे ते घेऊया. तुम्ही पण करता का असं मॉलमध्ये गेल्यावर? पण सिरियसली गाईज, मला तर खूप मज्जा येते असं करायला. मी प्रत्येकच वेळेस मॉलमध्ये गेल्यावर तांदळामध्ये असं त्याचं जे भांडं असतं ना, ते लपवून ठेवत असते. वेगळीच मजा येते. नक्की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेच समजत नव्हतं. कारण प्रत्येक वस्तू, दिसलेली वस्तू असं वाटत होती हे घ्यायची आहे, ते घ्यायचं आहे, पण नक्की घ्यायचं काय हेच समजत नव्हतं गाईज. पण घाईमध्ये जे जे घ्यायचं होतं ते घेतले, कारण सर मॅडम वेट करत होते. त्यांना पण बाहेर जायचं होतं आणि डायरेक्ट आम्ही ड्युटीवरून गेलो होतो, त्यामुळे थोडी गडबडच होती सर्वांची. चला मग आता बिलिंग वगैरे करूया. हे बघा, बघू शकता तुम्ही, मी बिलिंग काउंटरवर आली आहे. आता बिलिंग वगैरे करू आणि जाऊया घरी. बाकीचं घरी गेल्यावर. झालं आहे आपलं सामान घेऊन. हे बघा, बिल बघू शकता तुम्ही. चला आता जाऊया बिलावर हे करू. फायनली झालं आहे आपलं बिलिंग, जाऊया. पण जायच्या अगोदर एक गोष्ट सांगते. हे जे काका आहेत ना, जे माझ्या बाजूला आहेत, ते मला विचारत होते, मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवता का? म्हणालं हो, हसून त्यांना. आणि बघा, मॉलमध्ये गाईज व्हिडिओ बनवायची परमिशन नव्हती, पण आम्ही खूप रिक्वेस्ट केली, त्यामुळे बनवू दिले. गाईज डीमार्टमधून सामान वगैरे घेऊन झालं आहे. मी काय सामान घेतलं, नक्की काय काय हवं होतं मला, ते मी तुम्हाला आता रूमवर गेल्यावर दाखवेल की मी नक्की काय काय सामान घेतलं आहे ते. चला आता जाऊया रूमवर. मी आले मेट्रो स्टेशनला, बघू शकता तुम्ही. आता मेट्रो यायला 10 मिनिट बाकी आहेत. मेट्रो आल्याच्यानंतर जाणार रूमवर. आणि आज चक्क 5 वाजलेत रूमवर जायसाठी. म्हणजे आत्ताच 5 वाजलेत, तर विचार करा आता अजून किती वेळ लागेल. आणि मी ड्युटीवरून सुटले 3:10ला. आतापर्यंत रूमवर काही गेले नाही आहे, पण आता जाणार. आता असं झाले, कधी रूमवर जाते, कारण खूप थकले. पण कसं आहे, सामान पण गरजेचं होतं. सर्व जे काही सामान घेतलं ते आवश्यकतेसाठीच घेतले, जे मला आत्ता गरज होती तेवालंच. असं बिनफालतू काही घेतलेलं नाही आहे. म्हणून आवश्यक होतं तेवढंच सामान घेतलं आहे, ते मी तुम्हाला रूमवर गेल्यावर दाखवेल. आता मेट्रोची वाट बघूया, काय माहीत कधी येते मेट्रो. मला इथं स्टेशनला येऊन 10 मिनिट झाले आणि आता बघितलं तर इंडिकेटरवर दाखवत आहे की 10 मिनिटांनी येणार आहे. म्हणजेच पूर्ण 20 मिनिट. मी आले ते 10 मिनिट, आता मेट्रो येणार ते 10 मिनिट. 20 मिनिट मला इथं वेट करावं लागते, पण हरकत नाही, कारण रोजचा प्रवास असल्यामुळे काही गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात. आणि आता सांगायचं म्हणलं तर कसं आहे, आता 2-4 दिवस झालं मी पब्लिकमध्ये ब्लॉग बनवायला चालू केले, तर मला कसं थोडंसं ऑकवर्ड फील होतं आहे. तिथे पण डीमार्टमध्ये ब्लॉग चालू केला होता, तिथे पण सर्वजण माझ्याच तोंडाकडे बघत होते. कारण कॅमेरा चालू करून मी तुम्हाला बोलते किंवा कॅमेऱ्यामध्ये बोलते, ते बघू शकता तुम्ही. जे मागे दुपट्टावाल्या ताई आहेत, त्या माझ्याकडेच बघत आहेत. आत्ता मी बघितलं म्हणून त्यांनी खाली मान घातलेली आहे. पण असं आता आपल्याला काही करायचं आहे म्हणलं तर मग काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. कारण कसं आहे माहीत आहे, बोलायला सर्वजण बोलतात, नाव ठेवायला खूप सारे जण असतात, बट आपल्याला आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या फ्युचरमध्ये काही करायचं म्हणलं तर या सगळ्या गोष्टी इग्नोर करून चालावे लागतात. आता हे बघा, फक्त बाहेरचेच लोक नाही, तर इवन मला माझ्या जवळचे लोक पण बोलतात की काय व्हिडिओ काढते, काय शोभतं तिला, नको ते चाळे लावून ठेवलेत. पण कसं आहे,
आता लाईफ माझी आहे, करिअर मला घडवायचं आहे, त्यांना नाही. तर बोलणारे तर बोलत राहतीलच, पण हे सगळ्या गोष्टी इग्नोर करून जर सामोर चालेल तरच मी सोशल मीडियामध्ये करिअर घडवू शकेल किंवा माझं चॅनल मॉनिटाईज होईल. म्हणून तुम्हाला मी सतत रिक्वेस्ट करत असते किंवा सतत सांगत असते, प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कारण एकदा का ते मॉनिटाईज झालं तर मग सगळ्याला तोंड द्यायला किंवा प्रत्युत्तर द्यायला मी तयार असू शकते. कारण तेव्हा मी काहीतरी यूट्यूबमध्ये अचिव्हमेंट केलेली असते. पण आता सध्या मी कोणालाच काहीच नाही बोलू शकत आहे. कशामुळे? कारण आता सध्या माझे फॉलोअर्स कमी आहेत, अजून मी तेवढी सोशल मीडियावर आलेली नाही आहे आणि तेवढी फेमस झाली नाही. तर मला एकदम जास्त काही त्यांना बोलता नाही आहे, ते चुपचाप राहावं लागते. तर त्यामुळं माहीत आहे, प्लीज गाईज, शक्यतो जेवढं होईल तेवढं शेअर करायचा प्रयत्न करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण या लोकांना एक ना एक दिवस मला प्रत्युत्तर द्यायचंच आहे आणि ते पण सोशल मीडिया थ्रू. आणि हे फक्त तुमच्या हेल्पमुळे होऊ शकते, बाकी काहीच नाही. कारण तुम्ही हेल्प कराल तर मी यांना प्रत्युत्तर द्यायला समर्थ राहील. कसं आहे माहीत आहे, बाहेरचे लोक कमी, पण जे माझ्या जवळचे आहेत, जसे की माझ्या रिलेटिव्हमध्ये माझं फ्रेंड सर्कल, हेच लोक जास्त गोष्टी करत आहेत. बाहेर जायला काही करायचं नाही. त्यांना व्हिडिओ आवडले तर त्यांनी लाईक करत आहेत, सबस्क्राईब करत आहेत. पण हे जे बोलणारे आहेत किंवा टोमणे देणारे आहेत किंवा कानं भरणारे आहेत, ते फक्त माझ्या जवळचे आहेत. जसं म्हणा की माझे रिलेटिव्ह, माझे फ्रेंड, माझ्यासोबत राहणारे, जे आम्ही एका ताटात खात होतो किंवा एकासोबत राहत होतो, तेच लोक आहेत या सगळ्या गोष्टी करायला. पण मला त्यांना एक दिवस द्यायचंच आहे. चला मग अशाच प्रकारे आपली मेट्रो आलेली आहे, तुम्ही बघू शकता. जाऊया, बाकीचं मी तुम्हाला सांगेल समोर गेल्यावर. चला तर मग काय